तीसगाव मधील विवेकानंद वार्षिक स्नेहसंमेलन आणि आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले आणि उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी गावातील नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत पाथर्डी तालुक्यातील निंबोडी या गावात शिवलीला ग्रामीण प्रतिष्ठान देवराई संचलित स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेमध्ये महिला दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचं यावेळी विशद करण्यात आलं। या संघर्षातून त्याने एक चांगली शाळा उभी केली आणि हा कार्यक्रम पाहिल्यावर मला खूप त्याचा अभिमान वाटला की एक चांगलं विद्यालय त्याने इथं उभं केलंय। आणि या सगळ्यांसाठी मी तुमचा आता जास्त वेळ घेणार नाही, परंतु आपण सर्वांनी त्याला सहकार्य करणे गरजेचं आहे। मी विशेषतः शिक्षकांना एक विनंती करू इच्छितो, हे एक कुटुंब आहे तुमचं, हे तुमचं घर आहे। या घराला तुम्ही एक चांगला आकार जेवढा द्याल, जेवढे कष्ट कराल तेवढा त्याचा आकार मोठा होईल। आणि तुमच्या या सत्कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा चिंतितो आणि पालकवर्गाला विनंती करतो की या शाळेत दरवर्षी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असतो। या कार्यक्रमाला येणारे पाहुणे, प्रमुख पाहुणे, इतर पालक आणि हे सगळे बाळगोपाळ, आपण आता मी जास्त त्याचा विस्तार करत नाही, पण चाललेल्या कार्याची वृद्धी व्हावी एवढं बोलून आणि माझे 2 शब्द संपवतो। आज आपण पाहतोय 4 वाजल्यापासून विविध कार्यक्रम या शाळेने आपल्याला दाखवलेले आहेत, ज्यातून आपण भावी पिढी घडवणार आहोत। आपण पाहिलं काही सीमेवर जवान होते, त्या जवानांचे गाणे घेतले, काही आई वडिलांना उद्देशून गाणे घेतले, काही बेटी बचाव बेटी पढाओ या पद्धतीचे गाणे झाले, काही लहान मुलांना उत्तेजन मिळावं या पद्धतीचे गाणे झाले। आपल्या सर्वांना सर्वांगीण विकास व्हावा, आपल्या पाल्याचा, आपल्या विद्यार्थ्याचा सगळा विकास झाला पाहिजे, ही सर्व काळजी हे शिक्षक आणि ही संस्था घेत आहे। आता अंकुश सर बोलता बोलता बोलून गेले की नशिबाने 8वी 9वी 10वी 11वी 12वी, सर नशिबाने काही होत नाही, तुम्ही लात मारून तिथं पाणी काढताल, तुम्ही 11वी 12वी सोडून द्या, पण या संस्थेचा एक मोठा वटवृक्ष इथं इंजिनिअरिंग कॉलेज झालं पाहिजे, मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, असं ध्येय आपल्या समोर ठेवा। यावेळी शाळेतील 450 विद्यार्थ्यांपैकी लहान वयोगटापासून मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली। ये मेरे वतन के लोगो, ये वतन वतन मेरे आबाद रहे तू, दिल है छोटा सा तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय, आँख मारे वो लडकी आँख मारे, हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला, राधा राधा माझी राधा कुठे गेली, खाई के पान बनारसवाला, अशी अनेक गाणे विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केली। प्रसंगी शिक्षकांनी मैं कोल्हापूर से आई हूँ या गाण्यावर ठेका धरला। यावेळी अनेक समूह गीते देखील सादर करण्यात आली।
मुझे जी लेने दो। अपनी कसम, मैं आपको कभी तंग नहीं करूंगी। जब जब खाना खाने के बाद आपसे मीठा खा रही होंगी, तब मैं रसोई में जाकर सारे बर्तन साफ कर दिया करूंगी। माँ, मेरी स्कूल फीस की चिंता मत करना, मैं भैया की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊंगी। और हाँ, पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करें, मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। प्रसंगी शाळेतील 2 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरमने करण्यात आला। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय निंबोडी या शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे खूप धमाक्यात पार पडला। या कार्यक्रमाचं पहिलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील 450 विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाचं सगळं श्रेय आमचे जे सर्व शिक्षक वृंद आहेत, तुम्ही आताच त्यांना पाहिलं सगळ्यांना, तर त्या सगळ्या शिक्षक वृंदांना आहे। त्यांनी 1.5 महिना त्यांचं कष्ट करून ते कार्यक्रम बसवले। त्याचप्रमाणे आम्ही आपल्या शाळेतून दरवर्षीप्रमाणेच यावर्षी आदर्श विद्यार्थी निवडत असतो। तर त्यातला आजच्या याच्यात निवडलेला आदर्श विद्यार्थी दोन्हीही विद्यार्थिनी होत्या आणि आज महिला दिन, जागतिक महिला दिन, त्यामुळं दोन्ही विद्यार्थिनीचं आम्हाला अभिनंदन करावं असं वाटतं की आदर्श विद्यार्थिनीसुद्धा त्याच निवडल्या गेल्यात। तर एक होती इयत्ता 5वीची आकांक्षा म्हस्के आणि दुसरी विद्यार्थिनी होती, तर या दोन्हीही विद्यार्थिनीचं अनुजा आठरे या दोन्ही विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे। आणि आमची शाळा जी आहे ती एकदम छोट्या रूपातून सुरू झाली, 11 विद्यार्थ्यांवरून सुरू झालेली शाळा आज जवळपास 450 विद्यार्थी आहेत। यामध्ये सगळे पालक, त्याचप्रमाणे आमचे हितचिंतक यांचं खूप खूप आम्हाला सहकार्य लाभतं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संत चरणरथ छगन महाराज मालसुरे, बाळनाथगड, शिवाजीराव करडसाहेब गट शिक्षण अधिकारी पाथर्डी, विक्रम ससाने दिग्दर्शक किंकाळी चित्रपट, सुनील शेठ पालवे अध्यक्ष भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट देवराई, प्रवीण साळवे सर, पुरुषोत्तम आठरे जिल्हा परिषद सदस्य, सुरेश मिसाळ सर, मनोज ससाने, देवराईचे सरपंच सौ ताराबाई क्षेत्रे, निंबोडीचे उपसरपंच रवी हापसे, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष अंकुश पालवे, सचिव मनीषा बडे, उपाध्यक्ष लीलावती पालवे, सदस्य किशोर बडे हे उपस्थित होते। उपमुख्याध्यापिका सुवर्णा बारवेकर, मुख्याध्यापिका शैला कराळे, सर्व ड्रायव्हर मामा, शिक्षक वृंद आणि पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी प्रतीक शिंदे, ब्युरो रिपोर्ट, नगर।